नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तर मग रेसिपी देखील तितकीच खास व्हायला हवी नाही का? आज आपण अगदी रेस्टॉरंटच्या रेसिपीला तोडीस तोड देईल अशी शाही थाळीची रेसिपी बनवणार आहोत. ते देखील ना घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी क्रीमी असं शाही पनीर आपण इथं बनवलेलं आहे. त्याचसोबत ना भरपूर अशा भाज्या टाकून ना अगदी रिच असा शाही व्हेज पुलाव आपण बनवलेला आहे. त्याचसोबत तंदूर न वापरता बटर नान देखील आपण बनवलेला आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पहिल्यांदा तर आपण बटर नान बनवण्यासाठीचं पीठ मळून घेऊया. 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले मी. अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. आता यामध्ये मी घट्टसर असं ना 2 चमचे दही टाकून घेतलेलं आहे. छान हे दही ना या पिठाला मिक्स करून घेते. तुम्हाला इथं हवं तर तुम्ही फक्त मैद्याचं पण बनवू शकता, पण मी थोडासा हेल्दी टच देण्यासाठी ना गव्हाचं पीठ अर्धा याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता हे पूर्ण पीठ ना मी दूध टाकून मळून घेणार आहे. तुम्ही दुधाऐवजी पाणी जरी टाकून पीठ मळलात ना तरी चालतं. आपलं इथं पीठ छान गोळा मळून झालेलं आहे. आता याला ना आपण जितकं होईल तितकं, तुमच्याकडे जितका टाईम असेल तितकं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या. कमीत कमी 2 तास तरी ठेवा आणि जास्तीत जास्त 5-6 तास जरी ठेवलं ना मग तर खूपच छान. वरून थोडंसं तेल लावून ना त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मी. आता तोपर्यंत आपण पुलाव बनवण्याची तयारी करूया. मी इथं 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. कोणताही तांदूळ घ्या तुम्ही. 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ना याला पाणी टाकून मी भिजत घालण्यासाठी ठेवून देते. आता तोपर्यंत ना जोपर्यंत तांदूळ भिजते तोपर्यंत आपण पनीरसाठी लागणारा मसाला बनवूया. अर्धा तमालपत्र, अर्धी इंच दालचिनी, 2 लवंग, 2 वेलची आणि अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे मी. जिरे घेतलेलं आहे. अगदी 1 चमचा 1.5 चमचा तेलावरती ना हे छान अगोदर आपण परतवून घेऊया. हे थोडंसं छान परतलं ना याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे ना असे स्लाइस केलेले मी टाकलेले आहेत. एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी इथं. 1 इंच ना आल्याचा तुकडा टाकलेला आहे. ते छान आपण थोडासा कांदा ना थोडासा मऊसूत होईपर्यंत ना परतवून घेऊया आपण हे सगळं. त्यानंतर यामध्ये मी एक 7 ते 8 काजू टाकलेले आहेत. काजू माझ्याकडे थोडेच होते म्हणून एक 3-4 बदाम टाकले आणि 2 चमचे मगज बी टाकलेले आहेत. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी रफलीच कट करून टाकलेला आहे आणि कोथिंबीर ना त्याच्या देठासहितच मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. छान हे सगळं ना थोडंसं मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊया. नंतर यामध्ये मी अर्धा चमचा रंग छान येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा तिखट असलेलं लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा ना धणे पावडर टाकलेली आहे आणि छान हे मसाले थोडेसे परतवून घेऊ एक 10-20 सेकंडसाठी. थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. छान हे मिक्स करून ना आपण टोमॅटो आणि सगळे मसाले छान शिजण्यासाठी ना एक 3 ते 4 मिनिटं याला झाकून ठेवून ना शिजवून घेऊया. 3-4 मिनिटांनंतर तुम्ही पाहता टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेला आहे. काजू देखील इथं आपले अगदी सॉफ्ट झालेले आहेत. हे ना आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया बाजूला काढून. आता जोपर्यंत आपला ग्रेव्हीचा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण शाही व्हेज पुलावची तयारी करू. कुकरमध्ये मी चमचाभर तूप आणि चमचाभर तेल घेतलेलं आहे. जिरे टाकून छान फोडणी करून घेते. त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 वेलची टाकलेली आहे आणि 2 लवंग टाकत आहे याच्यामध्ये. आणि थोडंसं ना तमालपत्र जर का तुम्हाला आवडत असेल ना ते देखील तुम्ही टाकू शकता इथं. आता ज्याही तुमच्याकडे भाज्या आहेत ते याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. माझ्याकडं फ्लॉवर, मटार आणि गाजर होतं सध्या, तेच मी टाकलेलं आहे. तुम्ही बटाटा पण टाकू शकता, बीन्स टाकू शकता याच्यामध्ये. छान हे ना थोडंसं मीठ टाकून मिनिटभरासाठी भाज्या ना मस्त अशा तुपावरती परतवून घेऊया. भाज्या थोड्याशा छान परतल्या की यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ याच्यामध्ये टाकून तांदूळ देखील ना 1 मिनिटभरासाठी परतवून घेऊया, पण अगदी हलक्या हाताने, तुटायला नको तांदळाचे शीत आपले इथं. आता इथं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे दूध वापरणार आहे मी. 1 वाटी तांदूळ होता माझ्याकडं, तर त्यासाठी ना मी 1 वाटी दूध आणि पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकते आणि याच्या 2 शिट्ट्या फक्त आपण करून घेऊया. दूध वापरल्यामुळं ना आपल्या भाताला खूप असा छान असा रिचनेस येतो आपल्या व्हेज पुलावला आणि साखर टाकल्यामुळं खूप छान चव येते. आपला भात गोड तर होतच नाही, पण खूप छान अशी ना चव येते. रेस्टॉरंटमध्ये जसा व्हेज पुलाव भेटतो तसं. आता इथं ग्रेव्हीचा मसाला थंड झालेला आहे. जेही काही खडे मसाले वर दिसतात ते आपण साईडला काढून घेऊया आणि हे सगळं ना आपण ग्राइंडर जारमध्ये काढून घेऊन ना मी पॅनमध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पूर्ण पॅन असं छान क्लीन करून घेतले. तेच पाणी याच्यामध्ये टाकून ना अगदी फाईन असं वाटून घेऊया आपण हे. तुम्ही इथं पाहत आहात आपल्या ग्रेव्हीचा खूप छान असं मसाला ना इथं बनवून तयार झालेला आहे.
आता यामध्येही थोडेसे काहीतरी असे कण राहतात लवंगचे वगैरे, म्हणून ना आपण याला गाळून घेतलेलं बरं. म्हणून मी इथं पूर्ण ही ग्रेव्ही ना गाळून घेत आहे छान पद्धतीने. हे पहा, असं केल्यामुळं ना जेही काही असे बारीक बारीक कण राहिलेले असतात ना ते सगळे बाजूला होतात आणि अगदी क्रीमी मखमलसारखी ना लोण्यासारखी आपली अशी ग्रेव्ही बनवून तयार होते. या ग्रेव्हीपासून ना आपण खूप साऱ्या भाज्या बनवू शकतो, म्हणजे नॉनव्हेज व्हेज खूप साऱ्या आपण रेस्टॉरंट स्टाईलने ना याच्याने या ग्रेव्हीने आपण भाज्या बनवू शकतो. आता भाजी बनवूया आपण शाही पनीरची. तेलामध्ये थोडंसं बटर आणि तेल टाकलेलं आहे मी आणि अगदी कलरसाठी ना थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी आणि थोडंसं परतवून घेते. आपण सगळे मसाले तर कांदा टोमॅटो शिजवतानाच टाकलेले आहेत, त्याच्यामुळं खूप जास्त डिफिकल्ट अजिबात नाही आहे. एकदाच तो मसाला बनवला ना, वाटण बनवलं ना, खूप सोपी आहे ही रेसिपी. त्यानंतर आपण जे ग्रेव्ही बनवलेली होती, कांदा टोमॅटोचं जे वाटण बनवलेलं होतं ते टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, धणे पावडर टाकलेली आहे आणि अगदी थोडीशी सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी ना अगदी पाव चमचा इतकीच साखर टाकलेली आहे. आणि ही छान ग्रेव्ही ना आपण 2 ते 3 मिनिटांना मस्त अशी शिजवून घेऊया. तुम्ही तर पाहत आहात ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली आहे. खूप जास्त आपण तेल, म्हणजे खूप जास्त तेल देखील वापरलेलं नाही आहे. खूप जास्त तुम्ही तेल वापरला तर वरती असा तवंग येईल तेलाचा. अगदी कमी तेल कमी मसाल्यामध्ये खूप छान सिंपल अशी थाळी ना बनवून तयार होते. सिंपल पण नाही, शाही थाळी बनवून तयार होते. यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे आणि पनीर टाकल्यानंतर देखील ना एक 2 ते 3 मिनिट आपण छान शिजवून घेऊया. आता जोपर्यंत पनीर तिकडं छान शिजत आहे तर आपण मलाई टाकायची आहे याच्यावरती. मी दुधावरची साई घेतलेली आहे, फ्रेश क्रीम टाकायची आहे. तुमच्याकडं फ्रेश क्रीम मार्केटमधून आणलेली असेल तर ती टाका तुम्ही. इथं मी दुधावरची साई घेतली आहे. खूप जास्त घट्ट साई असल्यामुळं ना थोडंसं दूध मिक्स केले मी त्याच्यामध्ये आणि छान असं फेटून घेतलेली आहे ही साई पूर्ण मी. तुम्ही पाहतात, म्हणजे बाहेरून जरी आपल्याकडे आणलेली क्रीम नसेल तरी गरज आहे का आपल्याला बाहेरच्या क्रीमची? दुधावरतीच इतकी छान सुंदर अशी साई आलेली असते ना, त्यामध्येच थोडंसं दूध मिक्स करून अगदी मस्त अशी आपली क्रीम बनवून तयार होते. ते मलाई क्रीम टाकून मिक्स केले. वरून थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. वरून थोडासा गरम मसाला टाकत आहे मी इथं. तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो देखील तुम्ही इथं टाकू शकता. छान असं मिक्स करून घेते मी हे सगळं. मी पाहत आहात अगदी क्रीमी अशी ना आपलं इथं शाही पनीर बनवून तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये क्रीम, काजू आणि बदाम, मगज बी वापरलेले आहेत ना, त्याच्यामुळं खूप असा रिचनेस होतो आपल्या इथं भाजीला. वरून ना थोडंसं पनीरचं एक क्यूब मी खिसून टाकत आहे. तुम्ही ही स्टेप एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप भारी टेस्ट लागते. थोडंसं पनीर खिसून टाकले, वरून सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त असं आपलं ना घरच्या घरी बनवलेलं शाही पनीर बनवून तयार आहे. ट्रस्ट मी, एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. हॉटेलपेक्षा देखील खूप जास्त चविष्ट बनते, तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. आपली इथं ही भाजी बनवून तयार आहे. आपला पुलाव देखील इथं झालेला आहे, पण कुकर इथं थोडासा गरम आहे. मी हलक्या हाताने काढून पाहत आहे, पण खूप जास्त गरम असल्यामुळे खूप जास्त त्याला डिस्टर्ब करत नाही आहे, नाहीतर आपले सगळे तांदळाचे शीत ना तुटतील इथंच. आता आपला हा शाही व्हेज पुलाव आहे, तर आणखीन थोडंसं रिच याला बनवलंच पाहिजे नाही का. चमच्याभर तुपामध्ये मी थोडेसे काजू टाकलेले आहेत, एक थोडेसे मनुके टाकत आहे, किशमिश टाकत आहे याच्यामध्ये आणि थोडंसं पनीर ना कट करून घेतलेलं याच्यामध्ये टाकून ना छान मिनिट 1.5 मिनिटांसाठी आपण हे सगळं परतवून घेऊया. आता हा जो बनवलेला तडका आहे काजू, बदाम आणि पनीर याचा, तो आपल्या व्हेज पुलाववरती जाणार आहे. अगदी रेस्टॉरंटपेक्षा देखील खूप भारी असा ना शाही व्हेज पुलाव बनवून आपल्या इथं या स्टेजला बनवून तयार झालेला आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेते मी हे सगळं. आपलं इथं नान बनवण्यासाठीचं पीठ देखील छान असं रेस्ट झालेलं आहे. आणखीन थोडंसं मळून घेते मी याला, छान असं सॉफ्ट असं डो बनवून घेते मी याचं. तुम्ही इथं याला जितकं जास्त वेळ ठेवाल ना तितकं जास्त छान तुमचे नान बनवून तयार होणार आहेत. अगदी सॉफ्ट असे ना ब्रेड किंवा पावपेक्षा देखील ना खूप जास्त सॉफ्ट बनतात हे. म्हणजे याचं फक्त एकच आहे की खूप जास्त वेळ तुम्ही याला डो बनवून ठेवा, म्हणजे जितकं जास्त बनवाल तितकं जास्त छान बनणारच हे. मला माहिती आहे मी थोडं रिपीट करते आहे वाटतं. आता बनवलेल्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे मी, हलकासं मैद्यामध्ये त्याला डस्ट करून ना थोडंसं लाटून घेते. याच्यावरती ना थोडेसे आपण काळे तीळ टाकूया. इथं कलौंजी देखील वापरतात, जे कांद्याचे बी असतात ते देखील वापरतात. माझ्याकडं काळे तीळ आहेत तर तेच टाकलेली आहे मी. कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी वरून आणि याला आपण लाटून घेऊया. ह्या स्टेजलाच टाकलं ना म्हणजे आपण हे शेकून घेताना ना, भाजून घेताना निघत नाहीत अजिबात बाजूला. आता हे ना असं थोडंसं या शेपमध्येच आपण बनवायचं, थोडंसं असं खूप जास्त राऊंड नाही बनवायचं हा नान.
याच ठिकाणी जर का तुम्ही वरून लसूण जर का थोडंसं अगदी बारीक चिरून खिसून जर का टाकला ना, तर तो आपला बटर गार्लिक नान बनवून तयार होतो. आपण इथं लसूण वापरत नाही आहोत, तर हा सिंपल बटर नान आपला बनवून तयार झालेला आहे. तुम्ही जाडी पाहिलीच किती आहे ते. आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा थोडंसं जरा जास्त जाड ठेवायचं आहे आपण याला. आणि पाठीमागच्या बाजूने ना पूर्ण आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहत आहात पूर्ण मी याला ना पाणी लावून घेतलेलं आहे अतिशय भरपूर असं. आणि आता इथं हँडलचा तवा घ्यायचा आहे. तवा मी छान गरम करून घेतलेला आहे. तव्यावरती टाकलेला आहे आणि वरून थोडंसं प्रेस करून घेते, कारण खूप जास्त फुगायला नको आपला नान. तुम्ही नाही तर हँडलचाच तवा घ्या. नॉनस्टिकचा असेल तर खूप जास्त नॉनस्टिक नको आहे. माझा हा खूप जुना तवा आहे. याचं नॉनस्टिकचं कोटिंग सगळं गेलेलं आहे, म्हणून मी हा वापरते आहे. खूप जास्त नॉनस्टिक असेल तर ना मग तुमचा नान असं चिकटणार नाही असं होतं. आता मिनिटभरासाठी मी तसंच ठेवले तो नान आणि त्यानंतर तवा असा उलटा करून ना याला आपण मंद गॅसवरती शेकून घेणार आहोत. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात ना, ज्या साईडला आपला नान आपल्याला कच्चा वाटतो त्या साईडने ना तवा असा फिरवत फिरवत ना आपण हा पूर्ण नान शेकून घ्यायचा आहे. काही गरज नाही आहे, आपल्याकडं ओव्हन नाही आहे, तंदूर नाही आहे, अजिबात गरज नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने ना सगळं आपण बनवू शकतो. आणि आपण इतक्या हुशार असतो गृहिणी की प्रत्येक गोष्टीची तडजोड कशी करायची ना, हे आपल्याला खूप छान पद्धतीने माहीत असते. तुम्ही पाहत आहात किती छान असा सोनेरी रंग, अगदी गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आपल्या नानला. अजिबात कोणी पाहिलं तर वाटणार देखील नाही की ह्या घरात गॅसवरती बनवलेलं आहे. आणि ऑफकोर्स बटर नान आहे तर वरून भरपूर असं लोणी पाहिजेच नाही का. हे माझं घरात बनवलेलं लोणी आहे, त्यामुळे तुम्हाला हे पांढरं दिसत आहे. तयार आहे. तर मग इथं आपला बटर नान थोड्याशा हेल्दी पद्धतीने बनवलेला आणि इथं आपण पूर्ण मैदा वापरलेला नसल्यामुळे, थोडंसं गव्हाचं पीठ वापरलेलं असल्यामुळे ना खूप जास्त असं तो स्टिकी देखील बनत नाही, खूप जास्त असं सॉफ्ट बनतो. चला तर मग न्यू इयर स्पेशल आपली शाही व्हेज थाळीची थाळी आपण सर्व करूया. गोडामध्ये ना मी गुलाबजाम ऑलरेडी बनवलेले होते. तंदुरी नान आपण बनवलेलंच आहे बटरचं. त्यासोबतच अगदी क्रीमी असं ना, क्रीमी रिच असं शाही पनीर इथं बनवून तयार झालेलंच आहे आपलं. आणि या गुलाबजामची रेसिपी ना मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. तुम्हाला जर का हवी असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही जाऊन ना नक्की तिथं चेक करू शकता. यावरून पण ना मी थोडंसं पनीर खिसून टाकते. मला इथं ना क्रीम देखील टाकायची होती, पण मी एक्साइटमेंटमध्ये ना विसरून गेले क्रीम टाकण्याचं. थोडंसं पनीर खिसून टाकून घेते मी याच्यावरती. त्यानंतर इथं अगदी असा रिच असा ना शाही व्हेज पुलाव बनवलेला आहे. भरपूर असे काजू, किशमिश आणि पनीर टाकलेलं आहे. इतकी जर का ऑसम थाळी, जर का व्हेज शाही थाळी आपण जर का घरी बनवत असू तर न्यू इयरच्या पार्टीसाठी कोणी बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवण्याची गरज आहे का सांगा. रेसिपी जर का आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर सांगा आणि माझे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी न्यू इयर सर्वांना.